नमस्कार. आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतोय. समर्थांचं जे परमदैवत आहे श्रीराम, या श्रीरामाच्या मार्गाने जा असं प्रत्येक वेळेला समर्थ आपल्याला सांगतात. रामाचा पंथ धरा, रामाला पकडून ठेवा. आजच्याही आपल्या 40 श्लोकांमध्ये आपल्याला हा विचार करायचा आहे. पण असं कितीही जरी सांगितलं तरी आपलं देहावर अतिशय प्रेम असतं. हा जो 26वा श्लोक आपण आता पाहणार आहोत, याच्या पहिली सुरुवातीलाच समर्थांनी म्हटलं, देहे रक्षणाकारणे यत्न केला. आपण आपलं अखेरपर्यंत देह छान राहावा याच्यासाठी आपला खूप प्रयत्न असतो. अलीकडल्या काळात तर आपण अधिकच जागरूक झालेलो आहोत. त्यामुळे निरनिराळ्या जिमला जाणं, योगासनांच्या वर्गाला जाणं, वेळच्या वेळेला चेकअप करून घेणं, अशा सगळ्या गोष्टी आपण इतक्या नित्यनियमाने करत असतो की खरोखरच उठल्यापासून झोपेपर्यंत त्या देहाचा आपल्याला विचार असतो. आणि इकडे तर आध्यात्मिक ह्याच्यामध्ये आपल्याला सांगतात की देहबुद्धी कमी करावी, देहबुद्धी कमी करावी. तर या देहाकडूनच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण त्या देहात अडकायचं नाही आहे. अशा विचाराने आपण जर त्या देहाचं जे कौतुक करतो आहे, ते कौतुक खरं तर असं आहे ना की दासबोधामध्ये सुद्धा या देहाविषयी घृणा वाटेल असं समर्थांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. पण याच देहाला चांगलं पण ठेवा असंही संत मंडळी आपल्याला सांगतायत. त्यामुळे देहाची काही तक्रार असू नये, देह चांगला असावा अशी काळजी घेणं हे अगदी स्वाभाविक असतं. जरा जरी काही आपल्याला झालं तर आपण अगदी डिस्टर्ब असतो, मग कुठेही दुसरीकडे चित्त पण आपलं लागत नाही. आजकाल तर आयुर्मर्यादा एवढी वाढली आहे की सहज माणूस हल्ली बरेच जण 90-92पर्यंत असतात, कारण देहाची आपण खरोखरच आता नीट काळजी घेतो. म्हणजे मला कधी कधी अशी गंमत वाटते की अगदी इतकं तैनातीत असतं. उन्हाळा सुरू झाल्यावर गुलकंद खावा, थंडी सुरू झाली की च्यवनप्राश खावा, अगदी ड्राय फ्रूट्स, फ्रेश फ्रूट्स, सगळं कसं अगदी नित्य नियमाने आणि तैनातीत चालू असतं. त्यामुळे हा देह चांगला राहतोच आहे, त्या देहाची आपण काळजी घेतोच आहेत. प्रश्न असा आहे की हे सगळं छान करावं, पण या देहाकडून उत्तमोत्तम कामही करून घ्यावं. देह हे आपलं साधन आहे. त्यामुळे समर्थ आपल्याला देहे रक्षणाकारणे यत्न केला, परिशेवटी काळ घेऊन गेला याची लगेच आठवण करून देत आहेत. कितीही जरी काळजी घेतली तरी तो एक ना एक दिवस आपल्याला सोडून जायचं आहे. ही आपण अगदी गोष्ट पक्की लक्षात ठेवली. राजा असो, रंक असो, श्रीमंत असो, गरीब असो, काळजी घेणारा असो, काळजी न घेणारा असो, सगळ्यांना काळ हा आहेच, मृत्यू हा आहेच. ही आपल्याला गोष्ट खरं म्हणजे सगळ्यांना ही माहिती आहे, पण समर्थ स्मरण करून देत आहेत की काय होतं, कितीही काळजी घेतली तर तो काळ येणारच आहे, मृत्यू येणारच आहे, हे विसरून चालणार नाही. आणि मग असं जर हे विसरायचं नाही आहे तर मग काय कर, करी रे मना भक्ती या राघवाची. केव्हा या देहाला सोडून जावं लागेल माहीत नाही आहे, तर तू त्या देहाच्या काय काळजी करायची ती काळजी घ्यायची ती घे, करू नकोस. पण रक्षणासाठी कितीही प्रयत्न केला असेल त्याचा उपयोग होणार नाही आहे. आपल्याला लहानपणी राजाची एक गोष्ट ऐकलेली आठवत असेल की एका राजाला म्हणे कोणी भविष्य सांगणाऱ्याने सांगितलं की तुझा ना प्राणी चावून मृत्यू होणार आहे. आता त्यांनी विचार केला, मग सोपंच आहे, आपणच पिंजऱ्यात राहूया की प्राणी कशाला आपल्यावर हल्ला करेल आणि आपण कशाला प्राण्याच्या हातून मरू, सोपीच गोष्ट आहे. आणि राजा होता तेव्हा राजाला काय अशक्य आहे. मग राजाने आपल्या रक्षणासाठी अशी काही तयारी केली की आपल्याला प्राणी चावणं, प्राणी हल्ला करणं शक्यच नाही. पण झालं असं की त्याचा जो काही योग आहे मृत्यूचा तो येणारच आहे. किती परिशेवटी काळ येऊन घेऊन गेला असं आहेच. त्यामुळे त्या राजाला फळातून आलेली कीड चावली आणि राजाचा प्राण गेला. मुद्दा काय, तर कोणीही झाला आणि कितीही जरी प्रयत्न झाले तरी मृत्यू हा येणारच आहे. त्यामुळे या देह नावाच्या साधन असणाऱ्या या देहाकडून आपण काहीतरी चांगलं ठोस कार्य करून घ्यावं, हे खरं म्हणजे समर्थांना सांगायचं आहे. पण त्यासाठी त्यांनी आपल्याला या मृत्यूचा हा येणारच आहे विषय याची आपल्याला खात्रीची आठवण करून दिली की असं असं आहे. आणि म्हणून तू काय कर, तर आपलं राघवाची भक्ती कर, राघवानी सांगितलेल्या पंथानी जा, त्याच्यात तुझं भलं आहे. आणि ह्या भवाची म्हणजे या प्रपंचाची म्हणजे या संसाराची चिंता सोडून दे. मी गेले तर कसं होईल हा प्रश्न यायचं काही कारण नाही. लहान बाळाची सुद्धा
काही कोणाचं अडत नाही आपल्या वाचून असं आपल्या लक्षात येतं. सगळ्यांचं सगळं छान चाललेलं असतं. पण आपल्याला असं वाटतं म्हणून समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात की चिंता करू नको. खरं आहे, एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गीत आहे, त्या गीतामध्ये अगदी आपल्याला आजच्या ह्या श्लोकाला अनुलक्षून असणारच वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, देह जपावा हळू आरपणे, जीवन कुर वाळावे. खरोखरच काय अगदी काळजी घ्यावी, देह छान जपावा. अगदी थंडी आली की काय करावं, उन्हाळा आला की काय करावं, कुठे काही आपल्याला तोशिष पडू नये, शरीर अगदी छान राहावं. कोणीतरी म्हणावं, अय्या 70ला आलात पण किती स्किन तुमची छान आहे हो, असं सगळं छान छान असावं. देह जपावा हळू आरपणे, जीवन कुर वाळावे. विषया माझी मग्न होऊनी, पुढे महत्त्वाचं आहे समाजाचं विसरावे. हे सगळं करताना आपण या सगळ्या विषयांमध्ये आणि या दृश्य जगामध्ये आपल्या देहाला जराही कष्ट पडणार नाहीत अशा सगळ्या काळजी करण्यामध्ये वेळ घालवला आणि समाजाचा काहीच विचार केला नाही तर काय आहे, तर म्हणतात ही तर पशुता, म्हणजे पशूंसारखं तुमचं जीवन आहे. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहे तर आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. हा देह नुसता सांभाळायचा नाही आहे, तर हा समाजासाठी उपयोगाला आणायचा आहे, गरजवंतांसाठी उपयोगाला आणायचा आहे. ते जर केलं नाही तर ही पशुता आहे. मग ही तर पशुता सोडून देऊ, घेऊया अनुभूती आणि आपण अनुभव घेऊया. काय अनुभव घ्यायचा आहे की खरंच आपल्याला हा जो मिळालेला वेळ आहे तो आपण अशा काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी, दुसऱ्यांच्या मदतीसाठी, दुसऱ्याचं कल्याण काय होईल याच्यासाठी घालावा. नाहीतर ती पशुता आहे आणि काळ घेऊन जाणारच आहे, हा देह काही इथे राहणार नाही आहे असं ह्या गीतात सांगतात. ते अगदी खरं आहे. आपल्याला हे सगळं म्हटलं तर माहीत असतं, पण तरीही आपण देहाच्या प्रेमात अडकतो. आपल्याला समर्थ सावध करतायत की काय करा, तर आहे तो वेळ किती आहे तो आपल्याला माहिती नाही आहे, तर तो वेळ चांगल्या कामासाठी खर्च होईल, दुसऱ्याच्या मदतीसाठी खर्च होईल, दुसऱ्याचं कल्याण कशात आहे ते आपण करू, समाजाचं काहीतरी काम करू, यासाठी तो खर्च करावा असं समर्थ आपल्याला सांगतात. या निमित्तानं एक आठवण मी आपल्याला सांगणार आहे की मधल्या 2 वर्षाच्या करोना काळामध्ये आपण सगळ्यांनी खूप त्रास सहन केला आहे. अकल्पित अशा काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागलेल्या आहेत. आपल्या ठाणे शहराच्या जवळ एक अनगाव नावाचं छोटंसं गाव आहे. त्या ठिकाणी अनाथ बालिकांचा आश्रम आहे. आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहिती असेल, पण त्या आश्रमामध्ये साधारणपणानं 25-30 मुली असतात आणि करोना काळामध्ये अचानक शाळा बंद झाल्या, सगळंच ठप्प होऊन गेलं. आणि मग लक्षात असं आलं की आता या मुलींना कोणी नाहीच आहे, म्हणजे कोणी घेऊन जायचा प्रश्नच नाही, त्या अनाथच आहेत, शाळा नाही आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काम करणाऱ्या त्या रेक्टरबाई आणि ह्या मुली असं सगळं ते युनिट तसं त्या प्रिमायसेसच्या आतमध्ये ठप्प बिचारं पडलेलं आहे. थोडंसं म्हणजे डिसेंबर 20च्या सुमारास असेल, आम्ही काही मंडळी तिथली देखभाल नीट चालली ना पाहायला गेलो आणि मग लक्षात असं आलं की आपण तर शहरामध्ये खूपच म्हटलं तर व्यवस्थित राहतो आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी सहजपणानं उपलब्ध आहेत. पण या मुलींचं काय, या मुलींना त्या आश्रमाच्या बाहेरसुद्धा आपण पाठवत नाही आहोत, कारण काही घडलं तर त्या सगळ्या मुलींना त्याचा त्रास होईल, त्यामुळे आपण खूप काळजी घेतो आहे. मग आता काय करता येईल, तर थोडंसं त्या पहिला करोना काळाचं हे कमी झाल्यावर असं ठरवलं की आपण तिथे महिनाभराचा एक उपक्रम करायचा आणि महिनाभर तर कोणी राहायला जाऊ शकणार नाही, पण तिघींनी गाडी करायची, ड्रायव्हर +3 अशा तिघींनी तिथे जायचं आणि त्या मुलींबरोबर राहायचं. काही नाही, खेळायचं, वागडायचं, त्या मुलींना अभ्यास घ्यायचा तर अभ्यास घ्यावा, त्यांच्याबरोबर राहावं, असा एक उपक्रम आपण करायचं ठरवलं. फोन केल्यानंतर ज्यांना फोन केले त्या फोनच्यामध्ये साधारणपणे 50-60-70% मंडळी आम्हाला वेड्यात काढायची, म्हणजे काहीतरी करू नका, भलतंच काहीतरी होईल, त्या मुली सगळ्या अनाथ आहेत, त्यांना काही झालं तर लोक केवढी चर्चा करतील, असं काही करू नका, म्हणून खूप जण आम्हाला विरोधच करत होते. पण कोणीतरी 10-15 फोनमध्ये दोघं-तिघं अशा असायच्या की काही हरकत नाही, आपण करूया त्या मुलींसाठी. आणि त्या आधारावर
आपण प्रयोग करायचं ठरवलं आणि 15 डिसेंबर 2020 ते 15 जानेवारी 2021 असा 1 महिनाभर आपण 13 ग्रुप म्हणजे 39 भगिनी त्या आश्रमातल्या मुलींबरोबर राहायला गेलो. आणि खरोखरच ईश्वरी कार्य ज्याला म्हणतात ना, ते असं असतं की तेवढ्या त्या 39 जणींना आणि आश्रमात असणाऱ्या त्या सगळ्या 25-30 मुलींना काहीही झालं नाही. त्यामुळे समर्थच आपल्याला सांगतायत की देहरक्षणाकारणी यत्न केला परी शेवटी काळ घेऊन गेला. जाणारच आहे ना, मग मृत्यू येणार आहे या भीतीनं काहीच करायचं जसं कसं करून चालेल. आणि मग तो उपक्रम लगेच पुढल्या वर्षी पण म्हणजे नंतरच्या वर्षी पण करोना होताच, पण तरीही मग आम्हाला स्वाभाविकच असा कॉन्फिडन्स वाटला की अरे लोक पण मदतीला आहेत. त्या मुलींना त्याचा नक्कीच उपयोग होतो आहे. त्या मुलींचा आनंद पुन्हा त्यांना मिळवून देण्यासाठी हा उपक्रम करायला हवा आणि असं आपण तो करत होतो. आपला कार्य सांगण्याचा हेतू नाही आहे, परंतु आपल्या श्लोकाला उपयुक्त आणि अशा प्रकारे दैवकार्य जे असतं, दुसऱ्यासाठी करायचं जे कार्य असतं त्याला समर्थ म्हणतात. तसं ईश्वर मदत करतो आणि तशी मदत झाली आहे. म्हणून ते म्हणतात भवाची चिंता सोडा, प्रपंचाची चिंता सोडा, काय संकट येतील त्याची चिंता सोडा आणि ह्या देह नावाच्या साधनाकडून भरपूर काहीतरी काम करून घ्या. हे समर्थन आपल्याला सांगायचं आहे. कारण किती त्या देहाला अगदी अंजारून गोंजारून ठेवला ना, किती काळजी घेतली ना, तरी मृत्यू अटळ आहे असं आहे. आता याचा अर्थ असा नाही आहे की देहाची उपेक्षा करायची. देह सांभाळायचं तर आहेच, त्याची हेळसांड नाही करायची आहे, परंतु काळजी घ्यायची आहे, काळजी करायची नाही आहे. काळजी घ्यायची काय, योजना जरा आपल्याला असं वाटलं तर औषधांची योजना करावी, सगळं करावं, पण त्या देहाकडून देशाचं, धर्माचं, समाजाचं, गरीब जनतेचं, अडल्या नडल्याचं काहीतरी कल्याणाचं काम करावं हे मात्र नक्कीच आहे. दुसरी गोष्ट अशी, आपण आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करतो आहे, त्यामुळे ज्याला मोक्षमुक्ती म्हणतात ती सुद्धा नरदेहाशिवाय मिळणारच नाही आहे. त्या दृष्टीसुद्धा देहाची हेळसांड करून आपल्याला चालणारच नाही. अशा अर्थाने आपण हे पाहायचं आहे. पण केवळ देह सांभाळणं एवढीच गोष्ट करायची नाही आहे. आपण चांगले शारीरिकदृष्ट्या सबळ असलं पाहिजे. आपल्याकडे म्हण आहे ना, लवंगेनी उष्ण वेलची थंड असता कामा नये, तर तसं असता कामा नये. त्यासाठी असणारं जे निरोगी शरीर आहे ते निरोगी शरीर कसं राहील याचा आपण विचार केलाच पाहिजे. आणि खरंच आहे, नुसतं मरण येत नाही म्हणून जगणं, अंथरुणाला खिळून राहणं या जगण्याला काही अर्थ नाही आहे. त्यामुळे सक्षम असणं आणि सक्षम देहाकडून काय काम करून घेणं हे महत्त्वाचं आहे. सगळे संत आपल्याला शरीर चांगलं सुदृढ असावं, बलवान असावं, भगवत प्राप्तीचं ते साधन आहे, त्यामुळे ते साधन चांगलं असायलाच हवं, त्याच्यासाठी आपण ते करावं. पण अर्थ त्याचा असा आहे की चैनीत, विलासात, ऐशारामात मात्र देह घालवू नये. त्या देहाचं रक्षण करायचं तर देह चांगल्या कामासाठी तो खर्च करावा. ईशावास्य उपनिषदामध्ये ऋषीमुनींनी 100 वर्षाची साधारणपणे नरदेह 100 वर्ष आनंदाने जगावा अशासाठी आपल्याला सांगितलं आहे. पण कसा आनंदाने, तर अखेरपर्यंत तो कार्यरत राहायला पाहिजे. 100 वर्षापर्यंत कार्यरत राहील असा देह आपला असावा असं म्हटलेलं आहे. थोडं असं आहे की त्या शरीराला कष्टाची सवय लावली ना की मग आपल्याला ते आरोग्य चांगलं मिळतं. विनोबा भाव्यांच्याबद्दल असं सांगतात, आपल्याला विनोबा भाव्यांना डोळ्यासमोर आणलं की लक्षात येतं की पंचा नुसता नेसलेला, वरतीचा पंचा घेतलेला. आणि असंच म्हणजे विमलाजी ठकारांनी त्यांच्याबद्दल लिहिलं आहे की असे ते भारतभर भूदान चळवळीसाठी हिंडत होते. म्हणजे अगदी अति थंडीमध्ये उत्तर भारतात सुद्धा त्यांच्या पोशाखात बदल झाला नाही. आणि जेव्हा बिमलाजींनी त्यांना हे विचारलं की तुम्हाला कसं काय ही सहन होते थंडी, आम्ही सगळे तुमच्याबरोबरची जी मंडळी आहोत ते उत्तर भारतातल्या प्रवासामध्ये किती गरम कपडे वापरतो आणि तुम्ही वापरत नाही, तेव्हा त्यांनी सांगितलेली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की देहरक्षणाकारणे यत्न केला. त्यांनी त्यांचा देह हा देशासाठी, समाजासाठी खर्च करायचा होता, तर तो तयार केला. कसा तयार केला, तर अगदी तरुण वयामध्ये ज्या वेदांच्या अभ्यासासाठी ते राहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रातला तरुण मुलगा
त्या उत्तर भारतातल्या थंडीमध्ये मुकाबला करू शकणार नाही. तेव्हा त्यांनी 48 तास खडकावरती, म्हणजे रात्री थंडी, सकाळी गारपणात अंघोळ, दिवसात तापलेल्या खडकावर झोपायचं, असे 48 तास घालवले. आणि त्या देहाला थंडीचा, वाऱ्याचा, उन्हाचा काही त्रास होणार नाही अशी मुळी शरीर कमावूनच घेतलं. आणि पुढे आयुष्यभर त्यांना या थंडीचा, वाऱ्याचा आणि उन्हाचा त्रासच झाला नाही. तर हे अगदी टोकाचं उदाहरण आहे. पण आपण देह रक्षणाकारण यत्न केला, आपण देह राखून ठेवतो आहे, सांभाळून ठेवतो आहे आणि त्याचं उपयोजन करत नाही तर काय फायदा. तर तसं होता कामा नये. म्हणून आपल्याला ते सांगतायत, एकीकडे वारंवार आपल्याला देहबुद्धी कमी करायची, असा भक्तीच्या मार्गाला जाण्यासाठी देहबुद्धी कमी करायलाच हवी. जोपर्यंत आपण देहाकडे लक्ष देतो आहे, वासनांकडे लक्ष देतो आहे, असा असायला हवा, हे मला हवं, ते मला हवं, असं जोपर्यंत चाललं आहे तोपर्यंत भक्तीकडे मन आपलं जाणार नाही. त्याच्यासाठी देह कमी करावा आणि भक्तीचा मार्ग धरावा, वृत्ती भगवंतावर स्थिर करावी असं आपल्याला सांगतात. आपल्याला कालिदासाची, कबीरदासाची कथा माहिती आहे. यांनी या दोघांनाही त्यांच्या पत्नींनी सांगितलं की ह्याच अशा शरीरावर, जे रक्तामांसांचा देह आहे, ह्याच्यावर प्रेम करण्यापेक्षा भगवंतावर प्रेम करा. आणि तसंच आपल्याला सांगतात की प्रपंचामध्ये त्या संसारातल्या ह्याला घाबरू नका. संसारामध्ये अनुकूल प्रतिकूल परिस्थिती अशी असताच, त्याची चिंता करायचं कारण नाही आहे. तो देह जो आपल्याला सांभाळायचा आहे तो इतपतच सांभाळा की त्याचा साधन म्हणून आपल्याला उपयोग झाला पाहिजे. प्रारब्धाप्रमाणे जे काही देहाला भोगायला लागायचं असेल ते लागेल, परंतु परमेश्वर भक्तीचा आग्रह मात्र धरावा. या देहाकडून भक्तीच्या मार्गानं आपल्याला जाता यायला पाहिजे असं करावं. काहीतरी पूजापाठ, दान धर्म, तीर्थयात्रा यथाशक्ती जे शक्य आहे ते करावं. नामस्मरण करावं. चांगल्या चांगल्या सवयी आपल्याला लावून घ्याव्यात. व्रतवैकल्प हे करावेत. तळमळीनं भगवंताची प्रार्थना करावी. हळूहळू काय होईल, या संसाराविषयीची जी चिंता आहे ना ती दूर होईल. भक्तीच्या मार्गात भक्त रमला ना की आपोआप त्याच्या सगळ्या चिंता दूर होतात. कारण त्याला खात्री असते की ह्या सगळ्या चिंता सोडवायला भगवंत बसलेला आहे आणि मग तो ह्या चिंतेमध्ये जातच नाही. त्यासाठी भक्तीचा मार्ग धरा. असं होतं की एकदा या भगवंताच्यावरती भरवसा टाकला की आपला ज्या काही मामुली आपल्या प्रापंचिक इच्छा असतात ना त्या होतातही पुऱ्या, होत नाही तशातला भाग नाही. आणि समजा अगदी नाही झाल्या अगदी मनासारख्या, किंवा भौतिक जीवनामध्ये आपल्या काही अडचणी आल्या, संकट आली, तर तीसुद्धा ना या भक्ताला सवय होते की ती ईश्वराची इच्छा आहे असं मानून ते तो स्वीकारतो. अशासाठी म्हणून ते आपल्याला सांगतात की भक्तीच्या मार्गाने जा, राघवाने सांगितलेल्या मार्गाने जा. जसं असतं ना की आपला प्रवासामध्ये जर गाडी चांगली असेल ना, म्हणजे सीट्स वगैरे चांगल्या असतील, मऊ किंवा गाडीचा शॉक ऑब्झर्वर पण चांगला असेल, तर आपल्याला प्रवासामध्ये रस्ता कसाही जरी असला तरी त्रास होत नाही. तसं आपलं आहे. एकदा त्या भगवंतावर आपलं प्रेम जडलं ना की मग वाटेमध्ये काय अडथळे बिडथळे आले तरी त्याचा काही आपल्याला त्रास होत नाही. प्रापंचिक अडचणी येतात पण त्या ह्याच्यासारख्या असतात की एकदा त्या भगवंतावरती भरोसा टाकला की आपण एकदम सहजपणानं सगळ्या संकटावर मात करू शकतो. तो जो भक्त असतो तो असा प्रसन्न, समाधानी राहतो, चिंता कसली करत नाही. ह्याचा विचार आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात. एकीकडे भौतिक जगामधल्या संकटाकडे पाहण्याची त्याची दृष्टी पण कशी बदलते, म्हणजे सगळ्या प्रकारच्या भावाच्या, म्हणजे प्रापंचिक मुलाबाळांचं कसं होईल, माझं म्हातारपणी कसं होईल, काही आजारपण तर येणार नाही ना, असल्या चिंता त्याला लागत नाही. त्या सगळ्या चिंता त्यांनी भगवंताकडे सोपवलेल्या असतात. ते गाणं आहे ना, ही रामनाम नौका भवसागरी तराया. त्या रामनामाची नौका हात धरली ना, त्या नौकेमध्ये बसलं आणि भगवंताचं नाम, रामाचं नाम घेतलं की आपण भवसागर पार करून जाणारच. अशा प्रकारचा एक विश्वास हा श्लोक आपल्याला देतो आहे. असं लक्षात घेतलं तर अगदी सोपं आहे. श्लोक परत एकदा वाचते म्हणजे अर्थ कळेल. देहरक्षणाकारण यत्न केला, परिशेवटी काळ घेऊन गेला. 2 ओळी तर सोप्याच आहेत. त्यासाठी काय कर, करी रे मना भक्ती या राघवाची. आणि अशी राघवाची भक्ती केलीस की पुढे अंतरी सोडी चिंता भवाची, की मग संसाराची चिंता तुला राहणारच नाही. अगदी छान सोपा श्लोक असं म्हणायला हरकत नाही. लगेच पुढल्या श्लोकामध्ये त्याच प्रापंचिक अडचणींविषयी विचार चालले आहेत. भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी.
रघुनायका सारिखा स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपऱ्या दंडधारी. विषय तोच की अरे ह्या अशा प्रापंचिक संकटाचा काय मोठा बाऊ करतोयस, काही करू नको. समर्थाने जे सगळे मनाचे श्लोक लिहिले ना ते जनसंपर्कासाठी लिहिले. त्यांची जी महंत मंडळी होती ना, मुलं होती ना, त्या मुलांनी दारोदार जावं, भिक्षेच्या माध्यमातून जावं किंवा एखादी प्रभात फेरी काढावी आणि त्यासाठी जावं. परंतु समाजाला जागृत करण्यासाठी ह्या मनाच्या श्लोकांची रचना समर्थांनी केली. त्यामुळे त्यावेळेचा जो समाज होता तो यवनांच्या अत्याचारांनी भयग्रस्त झालेला होता. त्यावेळी समाजातल्या सगळ्या मंडळींचं भय कसं नाहीसं होईल याचा प्रयत्न त्यांना करायचा होता. म्हणून बघा ह्या ओळीमध्ये लिहिलं आहे, भवाच्या भये काय भीतोस लंडी. लंडी याचा अर्थ भित्रा. तू काय भित्रा आहेस का, कशाला या प्रापंचिक गोष्टींनी घाबरतोस, असं सरळ सरळ समर्थ आपल्याला म्हणतात की हे काही त्याच्यासाठी काय कर, धैर्य गोळा कर. धीर धाकाचे सांडे, असा धाक वाटला पाहिजे, असं धैर्य आपल्यामध्ये गोळा झालं पाहिजे. भित्र्या माणसाचं काय होईल, तो स्वतःच घाबरला तर तो काय मोठं धैर्य दाखवणार. त्यामुळे ते सांगतात भीती बाळगण्याचं काही कारण नाही. आणि प्रापंचिक संकटाची तर भीती बाळगायचं मुळीच कारण नाही. एकीकडे संसार जर मिथ्या आहे असं म्हणतो तर घाबरायचं कशाला. ठीक आहे, तो व्हायचा तो होईल. दासबोधात अनेक ठिकाणी समर्थ आपल्याला सांगतात की प्रपंच होतो, परमार्थ करायला लागतो. आणि त्या अर्थाने आपण म्हटलं की ते संसार आहे तो मिथ्याच आहे तर त्याला कशाला घाबरायचं. जसं असतं ना, लहान मूल कधी घाबरतं का, त्या आईच्या कडेवर असताना बिलकुल घाबरत नाही. कारण त्याला एक आधार असतो, त्याला माहीत असतो, त्याला भीती नावाची गोष्टच नसते. आपल्याला जसं जसं मोठं होईल तसं आपल्याला काही आधाराची गरज असते म्हणून आपण घाबरतो. किंवा एखादा समजा तरुण मुलगा आहे आणि अपयश आलं म्हणून निराश झाला असेल, पण वडिलांनी समजा त्याला अगदी पाठीवर हात फिरून म्हटलं की अरे काही काळजी करू नको, पुन्हा एकदा प्रयत्न कर, मिळेल तुला यश, असं म्हटलं की त्याला पुन्हा उत्साह येतो, तर पुन्हा धीर दिला जातो. तसं समर्थ आपल्याला धीर देत आहेत की काही या संसाराच्या ह्याच्यामध्ये घाबरून जाऊ नकोस. भवाच्या भये काय भीतोस रंडी, कसल्या संसाराच्या भौतिक दुःखांमधली भीती बाळगतोस, काही बाळगू नको. समर्थ आपल्याला जणू की आधार दे. धरी रे मना, काय कर मना, धीर धर, धैर्य धर. आणि मग आपोआपच काय होईल की तुला त्या म्हणजे भगवंताचा मार्गाने गेलास तर भीती बाळगण्याचं काही कारणच होणार नाही. किती छान वात्सल्य भाव भगवंताच्याबद्दल मनामध्ये आहे. त्यामुळे ते सांगतात की असा आधार, रामाचा आधार या भक्तांनी घ्यावा. खरंच आहे, भगवद्गीतेत अनेक ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्जुनाला सुद्धा भगवंत अशाच पद्धतीने अगदी समजावून सांगतात, धीर देऊन सांगतात. अगदी तात म्हणतायत अर्जुनाला, कौंतेय म्हणतायत आणि प्रेमाने सगळं समजावून सांगतायत की अरे हे तुला जमणार आहे, हे तुला येणार आहे, किती जरी तू म्हणालास तरी हे असं होणार आहे, असं छान गोड समजावत आहेत. तसंच इथे समर्थ पण धरी रे मनाला सांगतायत धैर्य धर, तुला नक्की छान तुझी भक्तीच्या मार्गानं तर जाऊ शकतील. खरं आहे, संकट प्रसंगी शेवटी धैर्यच धरायला हवं. धैर्य धरलं तरच संकटावर मात करता येणार आहे. आणि खरं म्हणजे भगवंत पाठीशी आहेच. म्हणजे माणूस शेवटी आधाराला कोणीतरी असेल तर धैर्य दाखवायला पण हिंमत करतोच ना. तसं आपल्याला पाठीशी श्रीराम आहेत अशी खात्री आहे. त्यामुळे धैर्य धरायला ते आपल्याला सांगतात. नेहमी आपण भीतीचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की अज्ञानानं भीती असते. माहिती असेल तर आपल्याला भय नाही वाटणार, पण आपण अज्ञानात असतो तेव्हा आपल्याला भय जास्त वाटतं. दासबोधामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला एक नेहमीचं उदाहरण दिलेलं असतं की काळोख आहे, दूरवरती आपल्याला काहीतरी असं झाडावर लोंबताना दिसतं आहे आणि तो साप आहे असं वाटतं आहे. कारण कधीतरी साप नावाची गोष्ट ऐकलेली आहे, पाहिलेली आहे, तो विषारी असतो, मृत्यूला कारण होऊ शकतो आणि त्यामुळे त्याच्याबद्दलचं भय वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण जो धैर्य दाखवतो, जो हिंमत दाखवतो, तो म्हणेल बघूया तरी खरं काय आहे. मग तो हिमतीनं म्हणजे बॅटरी घेऊन जाईल, हातात काठी घेऊन जाईल, जवळ जाईल आणि मग त्याच्या लक्षात येतं काय आपण घाबरतो आहे, तो काही साप नाही आहे, काही ती दोरी आहे, असं घडेल. पण त्याच्यासाठी हिंमत दाखवावी लागेल, त्याच्यासाठी धैर्य दाखवावे लागेल, प्रकाशाकडून जवळ जावं लागेल. नाही तर माणूस घाबरूनच हातपाय गाळून बसेल. समर्थ आपल्याला सांगतात मना धैर्य धर. आणि असं तू धैर्य धरलंस ना तर पाठीशी भगवंत आहेच आहे, असं पण आपल्याला सांगायचं आहे. मग आता असा भगवंत पाठीशी असताना आपण घाबरायचं काही कारण नाही. शिडीवरून जर चढून जायचं आहे तर
चांगलं घट्ट धरून न लटपटता जायला पाहिजे. बऱ्याचदा जे काही कोसळण्याची भीती असते ना, ती शिडी लटपटते किंवा शिडी हलते म्हणून नाही, आपले पाय लटपटतात म्हणून पडल्याची भीती असते, कारण आपणच घाबरलेलो असतो. माणूस जर निर्भय राहील तर सगळ्या गोष्टी सहजपणानं होतील. म्हणून समर्थ आपल्याला मना, धीर धर, पाठीशी भगवंत आहे असं खात्रीपूर्वक सांगतात. आपल्याला पण अनुभव आहे. कधी कधी असं होतं की आपले रस्ते खराब असतात, आपण बोलतो खरं, पण रस्ता खराब असताना चालक अधिक काळजीपूर्वक, म्हणजे रस्ते खराब असावेत असं नाही माझं म्हणणं, पण आपला अनुभव म्हणून सांगते की चालक अगदी कमी स्पीडने आणि काळजीपूर्वक वाहन चालवतो. पण अलीकडे भीती अशी वाटते की अतिशय उत्तम रस्ते, एकाच बाजूनी वाहणारे रस्ते, जराही वळणं बिळणं काही नाहीत, खाचखळगे नाहीत, काही नाही, मग डुलकी येण्याचं भय असतं. जीवनाला जर आपण हे लावायचं म्हटलं तर माझा हा मुद्दा आपल्याला पटेल की थोडंशी वळणं, थोड्याशा अडचणी, थोडंसं काहीतरी मध्ये असायला हवं, म्हणजे मग माणूस जरा अलर्ट राहतो. त्यासाठी तरी आपल्याला हा विचार करायचा आहे. संसारामध्ये सगळं अनुकूल असलं तर छानच, पण मध्येच बारीकसं काही झालं तर घाबरण्याचं काही कारण नसतं. परिस्थितीने माणूस सावध राहतो, अलर्ट राहतो. यासाठी समर्थ म्हणतात धैर्य धर, घाबरून जाऊ नको. आता रामचंद्रासारखा स्वामी तुझ्या पाठीशी आहे. लगेचच्या पुढल्या 2 ओळीत सांगितलं आहे की भवाच्या भये काय भीतो सोलंडी, धरी रे मला धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी श्री. हा रघुनायक कसा आहे तर तो भगवंत कधीच भक्ताची उपेक्षा करत नाही, तो भक्ताला सांभाळूनच घेतो, असा रघुनायक आहे. दुसरं असं आहे की तो भक्तांच्या रक्षणाकरताच आहे. भक्तांच्या रक्षणाकरता श्रीरामांनी कोदंड धारण केलेलं आहे, धनुष्यधारी राम आहे, त्यामुळे तो इतका सज्ज आहे. तर राम भक्ताची काळजी घेणारच, तो कधीच भक्ताची उपेक्षा करणार नाही अशी खात्री देतात. दासबोधामध्ये समर्थांनी अनेक ठिकाणी ही ग्वाही आपल्याला दिली आहे. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. आपण रघुनाथाला स्मरून काही काम केलं ना की ते यशस्वी होणारच. करता राम हे असावे अभ्यंतरी, आपल्या मनामध्ये करता करविता राम आहे हे ठेवावं की आपल्याला यश मिळेलच. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासून जाते, कृपा केली आहे रघुनाथे प्रचित येते. आपण जे ठरवू ते काम होईल, पण काय करायचं, रघुनाथ स्मरोनी, त्याच्या स्मरणात काम करावं की यश मिळणारच मिळणार असं ते आपल्याला सांगतात. भक्त जे जे मनी धरावे ते ते देवे आपणची करावे. भक्ताला जे वाटतं ना ते भगवंत करतोच, तेथे वेगळेपणे भावे न लगे कदा. काहीच करावं लागत नाही, एकदा भगवंताचा हात धरला की आपलं काम झालंच असं होईल. आता ही जी काही भगवंत कधीच भक्ताची उपेक्षा करत नाही, हाच विचार पुढल्या 28 पासूनच्या पुढल्या 37पर्यंत म्हणजे 10 श्लोकांमध्ये आपल्याला पाहायचा आहे. समर्थांच्या मनाच्या श्लोकांच्या रचनेमध्ये अनेक ठिकाणी हा आपल्याला अनुभव येईल की समर्थ काही श्लोकांच्या शेवटचा चरण एकच ठेवत आहेत. त्याच्या मागचं कारण हे आहे की तो मुद्दा आपल्यावर ठसावा की भगवंत भक्ताची उपेक्षा करत नाही, हे आपल्याला अगदी पक्क पटावं म्हणून याच पालुपदाचे 10 श्लोक रांगेने समर्थाने आपल्याला सांगितलेले की कधीच भक्ताची उपेक्षा होत नाही. राम भक्तांचा अभिमानी आहे आणि हे सगळं ठसवण्यासाठी इथे आपल्याला काही मनात शंकेला जागाच ठेवलेली नाही आहे, म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला ही गोष्ट ते सांगतात. खरं आहे की आपण काय असतं की हा एक आपल्याला आधार मिळाला ना, राम आपल्यासाठी आहे, कोदंडधारी अगदी धनुष्यसज्ज ठेवून आपल्या रक्षणासाठी जणू काही भगवंत आहे. हा आधार मिळाला की भय वाटत नाही. आधीच्या श्लोकात आपण पाहिलं आहे, पण आधार लागतो. जीवनाला पाणी असं अर्थ आहे जीवनाचा. पाणी आपल्याला द्यायचं घ्यायचं झालं की काहीतरी आधार लागतो. अगदी मातीचं, चांदीचं, स्टीलचं भांडं असू दे तर ओंझळ असू दे, पण आधाराशिवाय पाण्याचं आदान प्रदान होत नाही. तसं जीवनाला आधार लागतो. आता आपण काय करतो, आधार शोधतो ना, जसं लहान मुलांना आईवडिलांचा आधार असतो, विद्यार्थी असेल तर शिक्षकाचा आधार वाटतो. आता आपल्या म्हातारपणी आपल्याला एफडीचा आधार वाटतो, पैशाचा आधार वाटतो, आपल्याला निरनिराळ्या गोष्टींचा आधार माणसाला वाटतो आणि या आधाराची गरज असते. समर्थ आपल्याला सांगतात की सगळे हे बाकीचे जे आधार आहेत ना ते आधार वाटत आहेत,
पण त्याच्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा आधार काय आहे तर भगवंत हा सगळ्यात महत्त्वाचा आधार आहे. बाकी हे सगळे आधार लटपटता येतो, अगदी नातेवाईकांचा आधार वाटेल, मुलाबाळांचा आधार वाटेल, शेजाऱ्या पाजाऱ्यांचा आधार वाटेल, पण हे केव्हा दगा देतील याची पण काही गॅरंटी नाही आहे. त्याच्याऐवजी भगवंत कधीच उपेक्षा करत नाही. हा भगवंताचा आधार समर्थ आपल्याला देऊ इच्छितात. ते म्हणतात की हा अगदी पक्का, खात्रीचा, विश्वासाचा आधार आहे. ते आपल्याला या इथून पुढल्या सगळ्या 10 श्लोकातून पाहायचं आहे की समर्थांनी आपल्याला एक ग्वाही दिलेली आहे. पहिल्याच याच्यामध्ये म्हणजे 28व्या श्लोकापासून सुरुवात आहे. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थ पण रामाचे अभिमानी आहेत. समर्थ रामाला समर्थ म्हणतात, आपण रामदासांना समर्थ म्हणतो. त्यामुळे समर्थ म्हणतात की मी समर्थाचा अभिमानी आहे, म्हणजे मी रामाचा अभिमानी आहे आणि तो माझी कधीच उपेक्षा करणार नाही याची मला खात्री आहे. त्याची खात्री ते कशी देतात तर दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. त्या रामापुढे काळ थरारून जातो, मृत्यूचा लोटांगण घालतोय. तो दीनांचा नाथ आहे, कोदंडधारी राम हा सगळा तुमच्या आमच्या दीनांचा, भक्तांचा, गरिबांचा आधार आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी ज्या विभूती सांगितल्या त्याच्यात पण कोदंडधारी राम ही भगवंतांनी स्वतःची विभूती सांगितलेली आहे. इतका हा कोदंडाचा प्रभाव विलक्षण आहे. आणि तो पुढे देखता काळपोटी थरारी म्हटलं आहे. प्रत्यक्ष यमराजसुद्धा या रामाला घाबरतो. दीनदुबळे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले असं म्हटलं आहे. तर या गरिबांचा तारणहार म्हटला तसा श्रीराम आहे आणि हातात धनुष्य घेतलेला आहे. त्या विष्णू सहस्रनामामध्ये एवढी सहस्र नावं भगवंताची दिली आहेत, पण सगळ्यात शेवटचं जे नाव आहे ते सर्व प्रहरणायुध असं दिलेलं आहे. आपले सगळे देव आहेत ते शस्त्रधारी देव आहेत. अगदी देवीसुद्धा आहे, राक्षसांना ठार करणारी आहे, तर तिच्या हातातसुद्धा शस्त्र आहेत. त्यामुळे भक्तांचं रक्षण करायला, दीनदुबळ्यांचं रक्षण करायला आमचा हा भगवान सज्ज आहे असं आपल्याला सांगतात. आता असा जेव्हा शस्त्रधारी देव पाहिला ना की आपल्या अंगातसुद्धा वीरश्री संचारते, मग आपण घाबरणार नाहीच. आपला रक्षण करता जेव्हा असा शस्त्रधारी तयार आहे, मग आपल्यामध्ये सुद्धा ती वीरश्री नक्कीच शिरणार. त्यामुळे भक्तसुद्धा स्वाभाविकच न घाबरता, न डगबगता आपल्या भगवंताच्या आधारावर पुढे जाणार. आता कोदंडधारी रामाचं वर्णन करताना सगळं त्रिभुवन त्याला घाबरत आहे, यमदेव पण त्याला घाबरत आहेत असं जे म्हटलं आहे. आणि पुढे समर्थ आपल्याला म्हणतात की मी हे जे तुम्हाला सांगतोय ना ते जना वाक्य नेमस्त हे सत्य माने. मी जे सांगतो हे सत्य आहे आणि नेमस्त आहे म्हणजे अगदी खरं खरं, नेटकं, पक्कं आहे, यथार्थ आहे. मी उगाच आपलं काहीतरी बोलायचं बोलत नाही आहे. मी खात्रीचं बोलतो आहे, नेमकं बोलतो आहे, सत्य बोलतो आहे, नेटकं बोलतो आहे असा नेमस्त शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे सत्यवादी असणारे समर्थ आणि काही संत मंडळी अत्यंत निस्वार्थी असतात. त्यामुळे त्यांचं जे बोलणं असतं, ते जे काही सांगत असतात त्यांच्या शब्दांचं सामर्थ्य अफाट असतं. त्यामुळे ते नेमस्त सत्य सांगतात, ती गोष्ट खरीच आहे. ते म्हणतात माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा, मी जे सांगतो आहे ते खरं सांगतो आहे. की खरोखरच भगवंत कधीच भक्ताची उपेक्षा करत नाही. आता अशा भगवंताबद्दल समर्थांना आणि तुम्हा आम्हाला भक्त मंडळींना एक सार्थ अभिमान वाटतं, स्वाभाविकच आहे. हा जो अभिमान आहे त्या अभिमानामध्ये एक प्रेम आहे. अभिमानामध्ये ते म्हणजे खात्री आहे की दुर्लक्ष होणारच नाही. आमच्या भक्तांकडे या भगवंताचं दुर्लक्ष होणारच नाही. तो आपल्या पाठीशी ठामपणाने उभा आहे अशी एक खात्री या भगवंताबद्दल भक्तांच्या मनात आहे. खूप मोठा दिलासा देणारी ही गोष्ट आहे. आणि मी म्हटलं तसं की कटू वाटतं आपल्याला, पण खरं ज्या आधारासाठी आपण गोष्टी निवडतो त्या गोष्टीचा आधार धरण्यात काही अर्थ नसतो. आपण जर विचार केला शांतपणात आपल्याला कळतं. अगदी आपली मुलं बाळंसुद्धा जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा येतीलच याची काहीही खात्री नसते. कधी कोणता प्रसंग येईल आणि कधी कोण आपल्याला मदतीला धावून येईलच हे आपण काहीच सांगू शकत नाही. अगदी पैसा नाही, मुलं बाळं नाही, शेजारी पाजारी नाही, नातेवाईक नाही, भगवंत मात्र नक्कीच आधाराला आपल्या येईल. ह्या विषयावर समर्थ आपल्याला सांगतात की तुम्ही विश्वास ठेवा. आणि रामाचं वर्णन करतात.
रामाच्या चरित्रातल्या कितीतरी गोष्टींचा आपण नुसतं स्मरण करू तरी आपल्याला कळेल की अगदी सुरुवातीला म्हणजे राम लहान आहे आणि विश्वामित्र त्यांना जेव्हा न्यायला आले की माझ्या यज्ञभूमीचं रक्षण करायला दशरथा राम लक्ष्मणाला पाठव, आणि तेव्हाचा प्रसंग जो आहे आणि राम लक्ष्मण गेले. आता सगळं काही वर्णन करण्याची आवश्यकता नाही आहे, दशरथाला पाठवायचं नव्हतं, लहान आहेत, जरी शस्त्रांबद्दलचा अभ्यास झाला असला तरी प्रत्यक्ष युद्धभूमीवर कधीच त्यांनी युद्ध केलेलं नाही आहे, त्या शस्त्र वापरायची कशी आहे त्यांना माहिती नाही आहे वगैरे वगैरे, यात काही शिरायचं आपल्याला कारण नाही आहे. पण खरोखरच असं झाल्यानंतर विश्वामित्रांच्या बरोबर ते गेले आणि अगदी युद्धभूमीवर त्या यज्ञभूमीवर पोचण्यापूर्वीच तिथे त्रास देणारी जी त्राटिका होती त्या त्राटिका राक्षसणीला ठार मारायला लागलं. पहिला वध जो झाला त्या राक्षसणीचा करावा लागला आणि त्राटिकेला मारल्याबरोबर तिचे जे 2 मुलगे सुबाहू आणि मारीच ते दोघंजणं आले आणि त्याही दोघांशी रामाला युद्ध करावं लागलं. त्यातला सुबाहूला रामाने लगेच ठार मारला आहे आणि मारीच असा काही जखमी झाला आणि पळून गेला आहे की त्यांनी पुन्हा कधीही या यज्ञभूमीकडे वळूनसुद्धा पाहिलं नाही. आणि मग त्याचं वर्णन केलं जातं की तो मारीच एवढा घाबरला होता की तो रामाचं नाव काय रनी सुरू होणारं कुठलंच शब्दसुद्धा उच्चारत नव्हता. आणि मग पुढे जेव्हा रावणाने त्याला हरणाचं रूप घेऊन यायला सांगितलं आणि त्या सगळ्या सीता अपहरणाच्या ह्याच्यामध्ये त्याला काम करायला सांगितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे काम नाकारलं तर रावण आपल्याला ठार मारणार आहे, आणि हे काम केलं तर निदान रामाच्या हातून तरी आपल्याला मृत्यू येईल, आणि म्हणून मारीचाने ते काम स्वीकारलं. बाकी कथेपेक्षासुद्धा रामाचं महत्त्व, रामाचं कोदंडधारी रामाचं असणारं धैर्य, त्याच्यासमोर लोटांगण घालणारे जणू काही सगळी ही मंडळी, वालीचा वध झाला, रावणाचा वध झाला, किती रामाजवळ पराक्रम होता हे कळण्यासाठी खूप काही गोष्टी आपल्याला रामचरित्रातल्या माहिती आहेत. असा शस्त्रधारी राम आपला आधार आहे, आपल्या पाठीशी आहे, तर घाबरण्याचं काय कारण आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. त्यामुळे सहजपणानं या श्लोकाचा अर्थ कळेल. दीनानाथ हा राम कोदंडधारी, कोदंडधारी राम हा आपला नाथ आहे, गरिबांचा नाथ आहे. पुढे देखता काळ पोटी ठरारी, तो नुसता दिसला तरी सगळी मंडळी घाबरतात, प्रत्यक्ष यमदेव पण घाबरतात. जना वाक्य नेमस्त आहे सत्यमानी, आणि हे मी तुम्हाला सांगतो आहे ना हे अगदी पक्का आहे, सत्य आहे, नेमकं आहे, खरं आहे असं ते आपल्याला सांगतात. आणि कधीच भगवंत भक्ताची उपेक्षा करत नाही. अगदी हाच विचार पुढल्या पण श्लोकामध्ये येणार आहे. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जैडे विमानी, दुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता शेवटची ओळ तर तीच आहे की भगवंत भक्ताचं रक्षण करणारा आहे, कधीच उपेक्षा करणार नाही. पण मग या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला एक रामाने घेतलेलं ब्रीद, रामाने आपल्याला दिलेलं आश्वासन सांगितलेलं आहे. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे. ब्रीद गाजे याचा अर्थ भगवंतानी भक्ताला दिलेला जो शब्द आहे, मी तुझं रक्षण करीन, हे जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन म्हणजे प्रतिज्ञा, भगवंतानेच प्रतिज्ञा घेतली आहे की मी भक्ताचा सांभाळ करेन. आणि मग ते कसं आहे तर पदी म्हणजे पावलोपावली राघवाचे ब्रीद गाजे, राघवाचं ब्रीद वाचताय, पावलोपावली काय ब्रीद आहे तर दिलेला शब्द आहे की मी तुझं रक्षण करणार आहे, हे ब्रीद घेतलेलं. ब्रीद शब्द समर्थांच्या काव्यामध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे. समर्थांनी चरणी ब्रीदाचा तोडर असं एका अभंगात वर्णन केलं आहे की पायामध्ये जो तोडर घातलेला आहे, पायातल्या दागिन्याला तोडर म्हणतात, तो काय आहे, तो ब्रीदाचा तोडर आहे. म्हणजे त्या तोडरामुळे आम्हाला आठवण होते की हो भगवंतानी आश्वासन दिलं आहे, भगवंताची प्रतिज्ञा आहे की मी भक्तांचं रक्षण करेन. तर तो चरणी ब्रीदाचा तोडर किंवा ब्रीद आहे राखणे आधी, तुझं ब्रीद काय आहे ते तू आधी राखलं पाहिजे. जणू काही भक्तच भगवंताला आठवण करून देतो आहे की तू आश्वासन दिलास बरं का, तू आम्हाला सांगितलंस बरं का, तुझी प्रतिज्ञा आहे बरं का की तू आमचा सांभाळ करणार आहेस. त्या ब्रीद आहे राखण्याआधी करुणाष्टक आहे, बुद्धी दे रघुनायका, त्याच्यामध्ये समर्थांनी असं म्हटलं आहे की भगवंताने आपल्याला शब्द दिला आहे आणि त्याचं ते ब्रीद आहे, त्यांनी दिलेलं आश्वासन आहे तर तो पुरे केलेलं आहेस. आणि तुटे ब्रीद माझे सांडवणी जाता, जर का तू हे पुरं केलं नाहीस तर तुझं ब्रीद तुटेल. लोक तुला काय म्हणतील की यांनी आश्वासन दिलं आहे
त्यामुळे तुझं ब्रीद तुटता कामा नये, तू दिले आश्वासन बाजूला होता कामा नये, तू दिलेली प्रतिज्ञा मोडता कामा नये. अशा पद्धतीने रामाने घेतलेल्या ब्रीदाचं, रामानेच दिलेल्या आश्वासनाचे भगवंत जणू काही, भक्त जणू काही आठवण करून देतात. आता हे जे काही भक्ताचं रक्षण करण्याचं काम भगवंतानी ती जबाबदारी घेतलेली आहे. आणि स्वाभाविकच असं झालं आहे की मग काय, कडेवर असणाऱ्या लहान बाळासारखीच भक्ताची अवस्था आहे की त्या बाळाला जसं कशाचं भय नसतं. गर्दी तर गाडीला कितीही गर्दी असू दे, काही असू दे, ते आईच्या कडेवर असणाऱ्या मुलाला काय भीती आहे, तसं झालेलं आहे. आता संभाळ करीन म्हटलेलं आहे, त्यामुळे माझ्या भवाच्या म्हणजे प्रपंचातल्या कुठल्याही गोष्टीचं भय, चिंता वाटण्याचं काही कारणच नाही, कारण भगवंताने आपली जबाबदारी सगळी घेतलेली आहे. आणि हे सांगण्यासाठी पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, पावलोपावली मला आठवण होते. चालताना प्रत्येक पावलाला त्या चरणातील तोडराचा आवाज येतो. जणू काही भगवंत मला सांगतो की मी तुझ्याबरोबर आहे, काळजी करायचं कारण नाही, मी तुझ्याबरोबर आहे. अशा प्रकारचा एक आधार या श्रीरामाच्या ह्या ब्रीदामुळे भक्ताला मिळतो आहे. मी भक्ताचं रक्षण करीन असं रामचंद्रांनी खात्रीनं सांगितलेलं आहे. त्याच्या चरित्रात पण पदोपदी आपल्याला या गोष्टी दिसतात की जणू काहीतरी गर्जनाच करून सांगितलेलं आहे. उघड आपण जर रामचरित्राचा नुसता आठवण काढली तरी आपल्याला कळेल की संबंध 14 वर्षाच्या वनवासात कितीतरी ठिकाणी त्यांनी असं पाहिलं की त्या ठिकाणी त्यांनी मग अहिल्यासारखी गोष्ट असेल, शबरीसारखी गोष्ट असेल, या सगळ्यांच्या ठिकाणी त्या भगवंतानी भक्ताची काळजी घेतली आहे असं आपल्याला दिसेल. समजा कोणी भक्तांना त्रास देत असेल, तिथेसुद्धा राम भक्तांच्या संरक्षणाचे धावत गेलेले आहेत असं दिसेल. त्यामुळे पुढल्या ओळीमध्ये आहे ना की दुष्ट कोणी आपल्या भक्ताला जर त्रास देत असतील, श्लोक काढला तर आपल्याला कळेल. बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे, कांबी म्हणजे धनुष्याचा चमत्कार केलेला आहे, आणि रिपूच्या श्री म्हणजे शत्रूच्या डोक्यामध्ये वेगानं आपल्या शस्त्रांनी आघात केलेला आहे. म्हणजे माझ्या भक्ताला त्रास देणारा, माझ्या भक्ताचा कोणी शत्रू आहे त्याला शस्त्रांनीच उत्तरं दिल्याशिवाय भगवंत राहत नाही आहे. पुढे शब्द पण वापरला आहे बळे, बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे. बळे याचा अर्थ असं ताकदीनिशी असं आहे ना की या बळे शब्दातून रामचंद्रांना आपल्या भक्तांवरती हा जो काही शस्त्रांनी मारा झालेला आहे त्याचा राग आलेला आहे. त्यामुळे समर्थांनी ते व्यक्त केलेलं आहे की बळे शब्दातून आपल्या भक्ताच्या संरक्षणासाठी राग येणं किंवा राग आणवलं जाणं हे पण आवश्यक असतं. ते सगळं या बळे शब्दाने आलं आहे. बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे, मोठ्या ताकदीनिशी या भक्तावरती जो कोणी शत्रू चाल करून येतो आहे त्याच्यावरती त्यांनी कांबी वाजे, त्यांनी आपल्या धनुष्याने टणत्कार केलेला आहे. खरी गोष्ट आहे की भक्त झाला काय किंवा आता संत झाला काय तर त्यांना शांतता हवी असते. पण समर्थांच्या बाबतीत विचार केला तर समर्थ शांतता हवी आहे, मिळमिळीतपणा त्यांना मान्य नाही आहे. अनेक ठिकाणी समर्थांनी आपल्याला उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघीची टाकावे. समर्थांना अजिबात आवडत नाही. उत्कट भव्यतेची घ्यावे, बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, सगळं छान छान असावं की पुढे काय ते सांगतात ती गोष्ट दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजोगुण पुढे सांगितलं आहे. पण सगळं नीट असावं, प्रपंची हवे सुवर्ण हे सांगितलंच आहे. नीटनेटकं असलंच पाहिजे, उत्कट भव्यता घ्यायचंच आहे. त्यामुळे आपल्याला जे वाटतं ना की संतांचं आचरण कसं, तर त्यांना बरोबर आहे, त्यांना पारमार्थिक किंवा आध्यात्मिक संतांच्या बाबतीत विचार करायचा झाला की त्यांचा स्वभाव शांत असतो, अत्यंत ते दयाळू असतात. ही गोष्ट अगदी खरी आहे. कितीही वाईट वागणारा म्हणजे आपण नाथांची गोष्ट अनेकदा आठवण करतो. शेकडो वेळा तो यवन त्यांच्या अंगावर थुंकला तरी नाथ रागावले नाही, तितके क्षमाशील. पुन्हा पुन्हा जाऊन ते आपले गोदावरीत स्नान करून येत होते. पुन्हा पुन्हा तो यवन त्यांना त्रास देत होता. इतके क्षमाशील ते असतात. एक वेळ अशी आली की तो त्यांच्या पाया पडला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण इतका त्रास दिला तरी देखील ते शांत राहिले. ते शांती ब्रह्मच आहेत. त्या अशा संतांच्या सगळ्या कथा आपण ऐकल्या, आठवल्या की आपल्याला कळतं की खरोखर त्यांना शांततेची हे आहे, आवड आहे. ते अत्यंत क्षमाशील आहेत, ते अत्यंत दयाळू आहेत, सगळं बरोबर आहे.
पण या सगळ्याबरोबर मिळमिळीत असून चालणार नाही, शेरपट असून चालणार नाही. समर्थ आपल्याला सांगतात ते हे आहे की शांतता हवी, पण म्हणून कुणी आपल्याला उठावं आणि त्रास द्यावा तर हे आमच्या रामाला चालणार नाही. रामशस्त्र हातात धरून बसलेला आहे. त्यामुळे भक्त रिपुशिरी भक्ताचा जो शत्रू आहे त्याच्या शिरावरती आपल्या शस्त्राचा प्रहार केल्याशिवाय राम राहणार नाहीत. संत झाले तरीसुद्धा त्यांना जसं आहे ना, तुकाराम महाराज म्हणतात नाठाळाचे माथी काठीच घालावी लागेल, की नाठाळपणा कोणी करत असेल तर त्याला हाणावंच लागेल. किंवा नेहमीचा एक आपला अभंग आहे, भूतांचे पालन. अगदी बरोबर आहे, सगळ्या भूतप्राणी मात्र आहे त्या सगळ्यांचं रक्षण करावं, परंतु कंटकाचे निर्दालन कोणी त्रास देत असेल ना तर त्याला बाजूला केलंच पाहिजे, त्याला ठार मारलंच पाहिजे, असं पण संत आपल्याला सांगतात. या अर्थाने वाईट गोष्टींना दूर केलं पाहिजे, वाईट गोष्टींबद्दल चीड आली पाहिजे, हे आवश्यकच आहे. म्हणून समर्थांची ओवी लक्षात ठेवायचं की उत्कट भव्यतेची घ्यावे, सगळ्या चांगल्या गोष्टी घ्याव्यात, मिळमिळे त्या अवघेचे टाकावे, त्या अजिबात समर्थांना मान्य नाही. अलीकडे आपण पाहतो ना, आता निवडणुकीचं सध्या वारे वाहत आहेत, तर व्हॉट्सॲप ग्रुपवरती समजा आपला काही आध्यात्मिक ग्रुप असला तर सगळ्या आध्यात्मिक गोष्टी त्या ग्रुपवर टाकाव्यात. अगदी खरी गोष्ट आहे, पण कधीतरी असं होतं की एखादी चांगली गोष्ट आपण राजकारणातली का होईना ऐकलेली असते आणि मग ती टाकली जाते की लगेच 5-10 लोक आपल्या हा आध्यात्मिक ग्रुप आहे, इथे असलं काही राजकारण टाकायचं नाही. अरे देश जर आपला नीट नसेल तर कसला आलाय अध्यात्म, कसला आलाय देव? आधी देश आपला असला पाहिजे ना. त्यामुळे असं घाबरून जाऊन चालणार नाही. समर्थांच्या बाबतीत तर नाहीच. समर्थ आपल्या दुष्टांना धाक वाटेल असं समर्थांचं सांगणं आहे. त्या शिवाजी महाराजांना रायगडावर राज्याभिषेक झाला आणि समर्थांनी घळीमध्ये काव्य लिहिलं, ते सहजपणे येतात. भक्तांशी दिधले सर्व आनंद वनभवने, म्हणजे त्यांनी तुळजामाता भवानीला जणू की आठवण केली की भक्तांशी रक्षिलय मागे, तू भक्तांचं रक्षण केलं आहेस, अशा अनेकदा गोष्टी ऐकलीस, आताही केलं आहेस. आता आमचा राजा, त्याला राज्याभिषेक झालेला आहे. रामवरदायिनी माता गर्द घेऊन उठली, तुझ्यामुळे तलवार दिली ना तुळजामातेने शिवाजी महाराजांना, त्यामुळे तुझ्यामुळे आमचा राजा यशस्वी झाला आहे. मर दिले पूर्वीचे पाणी आनंद वनभुवने, आणि म्हणाले बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार झाला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवने. खूप मोठं काव्य समर्थांनी लिहिलेलं. घाबरले नाहीत, डगमगले नाहीत. त्यामुळे देशासाठी, धर्मासाठी हा आपल्या मागे असणारा आपला भगवंत आहे, तर घाबरण्याचं काय कारण आहे असं आपल्या लक्षात येईल. आपलं संरक्षण करणं आणि आपल्या संरक्षणासाठी शत्रूचं पानिपत्य करणं, याच्यासाठी आपल्याला भगवंतानी शब्द दिलेलाच आहे. त्या आपल्याला घाबरण्यासाठी काहीच कारण नाही आहे. खरं आहे, पांडवांसाठी भगवंतानी काय काय नाही केलं, सगळ्या गोष्टी केल्या. किती केलं म्हणजे त्यांनी तर घेतलेली प्रतिज्ञासुद्धा, हातात शस्त्र घेणार नाही ती प्रतिज्ञासुद्धा बिचाऱ्यांनी मोडली. त्यामुळे एकदा भगवंतानी भक्ताला आपलं म्हटलं की भगवंत ह्या सगळ्या गोष्टी करतो, अशी आठवण जणू काही समर्थ आपल्याला करून देतात. पुढे शेवटच्या ओळीमध्ये एका पौराणिक कथेचा उल्लेख केला असं आपल्याला दिसतं. पहिल्या 2 ओळी कळल्या असतील. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे आपण पाहिलं, दिलेलं आश्वासन तो पाळतो आहे. बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे, तेही आपण पाहिलं की आपल्या भक्ताच्या शत्रूचं पारिपत्य करायला हातामध्ये शस्त्र घेतलेला आपला देव आहे. आणि पुढे म्हणतात पुरी वाहिली सर्व जेडे विमाने. तर ह्याच्यामध्ये एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की आपल्या ज्या 7 पुरी म्हणजे नगरी आहेत, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती म्हणजे द्वारका, ह्या ज्या 7 नगरी आहेत, ह्या मोक्ष नगरी म्हणजे मोक्ष देणाऱ्या नगरी आहेत असं समजलं जातं. तर एक पौराणिक कथा असं सांगतात की रामचंद्रांनी आपलं अवतार कार्य संपवलं, देहत्याग केला. त्यावेळेला अयोध्येतल्या नागरिकांना त्यांनी विमानात बसवून या सगळ्या पुरींना नेऊन आणलं, निजधामास नेण्यापूर्वी, अशी एक कथा सांगितली जाते. आता त्या काही कथेच्या सत्यासत्यतेत पडण्याचं आपल्याला कारण नाही. मुद्दा असा की रामांच्या मनाची सरलता, की राम भक्तांच्या याला धावून कसे जातात, तर ही भक्तांची आजसुद्धा रामाने पूर्ण केली आणि त्यांना अयोध्येतल्या नागरिकांना विमानात बसवून
सगळीकडे नेऊन आणलं, अशा प्रकारचे एक हे सांगतात. त्याचा अर्थ आपण ह्यापुरताच घ्यायचा आहे की भक्तांसाठी काहीही करायचे भगवंताची तयारी असते. ती रामाच्या मनाची सरलता होती. कोदंडधारी राम जसे आहेत, म्हणजे रक्षण करणारे जसे राम आहेत, तसे मोक्ष देणारे पण राम आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टी या रामाने साधल्या. भक्तांची कधीच ते उपेक्षा करत नाहीत. हा जो महत्त्वाचा पालुपदाचा भाग आहे तो महत्त्वाचा आहे. आणि ती एकदा आपल्याला खात्री पटली की मग आपल्या लक्षात येईल की या रामाने दाखवलेल्या मार्गाने आपण गेलो तर आपल्याला भय बाळगण्याचं कारण नाही. आता आजच्या 4 श्लोकांमध्ये आपण पाहिलं की धैर्य दाखवायला हवं, कशाचीही चिंता करायचं कारण नाही आहे. ज्या काही गोष्टी आपल्या प्रार्थनाप्रमाणे येणार असतील त्या सगळ्या भगवंत त्या सगळ्यातून आपल्याला पार करायला आहे. फक्त त्याआधी सांगितलेल्या मार्गाने जाणं एवढंच आपल्या हातात आहे. आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तो त्याचं केलेली प्रतिज्ञा कधीच चुकणार नाही. त्या रामाचं नाव घ्या, त्या रामाने सांगितलेल्या मार्गाने जा, असं समर्थ आपल्याला आवर्जून सांगतायत. त्या मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न करूया आणि आपली अपेक्षा कधीच श्रीराम करणार नाहीत. हे पालुपद असणारे अन्य जे श्लोक आहेत ते पुढल्या वेळेला आपण नक्कीच पाहूया. आज इथे थांबूया, समर्थांचं स्मरण करूया. तव स्मरण संतत स्फुरणदाया घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विण तुझी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनुही देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर.